एक महत्त्वाची बातमी पाहूया। महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या रुग्णालयामध्ये बनावट औषधांच्या, खास करून बनावट टॅबलेटच्या पुरवठ्यामागे एक मोठी चेन असल्याची माहिती समोर आली आहे। असा प्रकार सर्वप्रथम काही महिन्यांपूर्वी नागपूर जिल्ह्यातल्या कळमेश्वरमध्ये उघडकीस आला होता। तेव्हा नागपूर ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केले होते। पुढे तपासात अशाच गोळ्या वर्धा, नागपूर, धाराशिव, नांदेड, अंबेजोगाई, बीड आणि भिवंडीमध्ये सुद्धा पुरवल्याचं टप्प्याटप्प्याने समोर येत गेलं। वर्ध्यासह काही जिल्ह्यात विशाल एंटरप्राइज नावाच्या कंपनीने या बनावट गोळ्या पुरवल्याचं तपासात समोर आलं होतं। तर नागपूरसह राज्यातल्या इतर काही शासकीय रुग्णालयात एम जया एंटरप्राइजेस नावाच्या कंपनीकडनं अशाच पद्धतीने बनावट गोळ्या पुरवल्याचं तपासात उघड झालं होतं। एबीपी माझाला मिळालेल्या माहितीनुसार विशाल एंटरप्राइजेस नावाच्या कंपनीमागे कोल्हापूरच्या पाटील नावाची एक व्यक्ती आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला माहिती देत आहेत। कृष्णा, आणखीन काय माहिती आहे? पाटील नावाची जी ही व्यक्ती आहे ती कोण आहे? गेल्या काही दिवसांपासून बनावट औषधा प्रकरणात एबीपी माझा सातत्यानं पाठपुरावा करत आहे आणि त्यात अनेक बाबी पुढे येत आहेत। खरं तर हे रॅकेट जे आहे ते जर आपण तपासलं तर याची सुरुवात होते ज्या म्हणजे विशाल एंटरप्राइजेस, जया एंटरप्राइजेस अशा प्रकारच्या अनेक ज्या कंपन्या आहेत ज्या शासकीय रुग्णालयाला औषध पुरवठा करतात तिथपासून मग त्यांचं कनेक्शन भिवंडीपर्यंत जातं आणि भिवंडीपासून हे सगळं कनेक्शन जे आहे ते उत्तराखंडमध्ये जातं। मात्र नागपूरमध्ये जो गुन्हा दाखल झालेला होता त्या ज्यांनी हा तपास केलेला होता त्या तपासामध्ये काही गंभीर बाबी पुढे आलेल्या आहेत। त्या अशा की उत्तराखंडमध्ये ज्या कंपन्या दाखवल्या त्या कंपन्याच त्या ठिकाणी अस्तित्वात नाहीत आणि त्यामुळे हा पुरवठा होतो कसा हे सगळ्यात महत्त्वाची बाब आहे। आता ज्यावेळी हा पुरवठा झाला नागपूरमध्ये विशाल एंटरप्राइजेस नावाच्या कंपनीचा, त्यावेळेस अन्न औषध विभाग जो आहे त्यांनी ह्या ज्या कंपन्या आहेत त्यांचा पुरवठा बंद करण्याचं त्यांना पत्र पाठवलं। मात्र त्यात त्यांनी सरकारकडे गेले आणि त्या तत्कालीन सरकारने म्हणजेच गत सरकारने त्यात असं केलं की त्यांचा जो आदेश होता अन्न औषध प्रशासनाचा तो रद्द केला आणि पुन्हा त्याच कंपन्यांना पुरवठा करण्यासाठीची मुभा दिली आणि त्यामुळे पुन्हा हा पुरवठा सुरू झाला आणि पुन्हा जे पूर्वी बनावट औषधं होती तीच प्रकारची बनावट औषधं या ठिकाणी पुरवायला सुरुवात झाली। बनावट औषधं म्हणजे काय तर त्यामध्ये एखादं औषध ज्यावेळेस असतं त्यामध्ये जे कंटेंट हवा असतो, म्हणजे जसा की एपीआय नावाचा कंटेंट आहे ज्यामध्ये औषधं म्हणजे ज्या रुग्णाला त्याचा परिणाम होतो, मात्र ते न वापरता त्यात टॅल्कम पावडर नावाचा प्रकार वापरला गेला आणि त्यामुळे त्याच्यावर रुग्णांवर कुठलाही परिणाम झालेला नाही आणि हे तपासाअंती पुढे आलेलं आहे। आता या सगळ्या प्रकरणामध्ये आता काय पावलं उचलली जातात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र खूप मोठं रॅकेट यामागे गेल्या कित्येक वर्षांपासून काम करत आहे आणि हे सर्वजण मिळून सर्वसामान्य जे रुग्ण आहेत, जे शासकीय रुग्णालयात गोरगरीब रुग्ण उपचार घेतात, त्यांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। कृष्णा, एकंदरीत खूप मोठं रॅकेट आहे आणि यामध्ये अनेक वेगवेगळे धागेदोरे आहेत असं दिसतंय। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।